कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडीप असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत। परिणामी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता हळूहळू वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि आपण बघू शकतो पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आता वाढ झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 17 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे कसबा बावडा इथला राजाराम बंधारा जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या बंधाऱ्यावरून आता पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या बंधाऱ्यावरची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीने पंचगंगा नदीवरील आणखी 2 म्हणजे एकूण 3 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि या तिन्ही बंधाऱ्यावरची वाहतूक पोलिसांनी बंद केलेली आहे। कोणत्याही प्रकारचं वाहन या बंधाऱ्यावर जाणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। खरं तर शहर आणि परिसरामध्ये अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही, मात्र धरण क्षेत्रात दमदार सरी पावसाच्या कोसळत आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते। नद्या आता दुथडी भरून वाहायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे एक समाधानकारक चित्र म्हणावं लागेल। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे आणि येत्या काळात देखील आता पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्यानंतर आणखीन या सगळ्या नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल अशा पद्धतीची अपेक्षा करायला हरकत नाही। मात्र तुर्तास आपण बघतोय ज्याची उत्सुकता होती किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर राजाराम बंधाऱ्याविषयी एक उत्सुकता असते। राजाराम बंधारा पाण्याखाली गेला का हे देखील अनेक ठिकाणी पाहिलं जातं आणि आता अखेर हा राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। पावसाचं प्रमाण देखील धरण क्षेत्रात वाढलेलं आहे। धरण क्षेत्रात ज्या पद्धतीनं पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्या पद्धतीनं शहर आणि परिसरामध्ये देखील आता येत्या काळामध्ये हा सगळा पाऊस वाढेल अशी अपेक्षा करायला आता हरकत नाही। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।